वाटतं वडिलांबद्दल? ती बाजू काय आहे तुमच्या वडिलांची? माझा भाऊ हा नगरला एका हॉस्टेलला त्याला ठेवलेलं होतं शिक्षणासाठी. आणि पेरेंट्स मिटिंग दर 3 महिन्यानंतर व्हायच्या आणि प्रत्येक मिटिंगला माझी आईच जायची. हो. मग त्याने थोडे दिवस बघितलं, वर्ष झालं आणि मग नंतर तो म्हणायचं तूच काय येते, बाबा काही येत नाहीत. आणि बाबांना राजकारणामध्ये फिरत असताना, महाराष्ट्रात पक्ष संघटन वाढवत असताना कधीच वेळ मिळत नव्हता त्याच्या शाळेमध्ये जाऊन पॅरेंट्स मिटिंगला त्यांनी वेळ द्यावा म्हणून. मग एक दिवस माझ्या निखिल दादाचं जरा पाराचं टकलं आणि मग त्याने एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्याने अशा काही गोष्टी लिहिल्यात आणि ते पोस्ट केलं बाबांच्या नावाने. बाबांकडे ते पत्र पोचलं आणि बाबांनी ते उघडलं आणि ते पत्र वाचत असताना त्यांच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर पडले. त्या पत्रात असं लिहिलं होतं की बाबा, तुम्हाला एक मुलगा आहे, ह्याचा विसर पडू देऊ नका. आणि त्यावेळेस त्यांना असं जाणवलं की आपण राजकारणात समाजसेवा करत असताना आपल्या मुलांवरती कुठेतरी अन्याय करतोय का. आणि मग त्यानंतर आम्हाला फिरायला घेऊन जाणं, आमच्यासोबत थोडा वेळ घालवणं हे त्यांनी सुरुवात केली. आणि मग त्याच्या पेरेंट्स मिटिंगला जाणं पण त्यांनी सुरुवात केली. पण असे अनेक प्रसंग आहेत की आम्हाला वडील म्हणून ते हवे असताना ते नव्हते आणि मग आम्हाला आठवण करून द्यावी लागायची की तुम्हाला मुलं आहेत, महाराष्ट्रातली जनता ही तुमचा परिवार आहेच, पण पहिले आमच्याकडेही थोडं लक्ष द्यायला हवं.